गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजनांना मनपूर्वक वंदन करते. आई वडील, शिक्षक, नवरा आणि आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुच असते. त्यांच्या आशीर्वादामुळेच आणि शिकवणीमुळेच मी आज इथपर्यंत पोचले आहे आणि आजचा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. तर माझ्या आयुष्यात जे काही मला घडवले, ज्यांनी मला अशी चांगली शिकवण दिली, मला साथ दिली, त्या सर्व गुरुजनांना आज मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक तर आज सकाळी घर वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि देवपूजा करून घेतली. आज स्वामींना नारळ आणि गुलाब पुष्प ठेवून माझं गुरुपद स्वीकारा म्हणून विनंती केली आणि मग स्वयंपाकाकडे लागले. स्वयंपाकामध्ये आज चपाती भाजी आणि स्वामींसाठी खिरीचा नैवेद्य करायचा बेत होता. मस्त अशी शेवाळ्याची खीर तयार करण्यासाठी घेतली होती. 2 दिवसापासून व्हिडिओ अजिबातच टाकले नव्हते, कारण असंच होतं की आजारी पडले होते. आता या वातावरणामुळे ना हाडांचा वगैरे त्रास होतो मला आणि त्यातल्या त्यात सर्दी खोकला पण झाला होता. एक दिवस काय शाळेमध्ये बाळाला बसवलं होतं, पण तिथे एकमेकाचं इन्फेक्शन होऊन आम्ही दोघं पण आजारी पडलो होतो. सर्दी खोकल्याने जाम झालं होतं, त्याच्यामुळे मला कोणताच व्हिडिओ शूट नाही करता आला. आणि या वातावरणामुळे मला काय त्रास होतो हे मी तुम्हाला सांगते. तर या वातावरणामुळे ना मी डिलेवरीमध्ये काहीच पथ्य वगैरे पाळलं नव्हतं. म्हणजे कानाला बांधणे, चप्पल घालणे, सॉक्स घालणे, स्वेटर घालणे किंवा शेकोटी असं काही माझं झालं नव्हतं. का तर माझी डिलिव्हरी फेब्रुवारीमध्ये झाली होती आणि त्या दरम्यान ना सोलापूरमध्ये भरपूर असं ऊन पडलं होतं. त्याच्यामुळे मी कोणताच हा प्रकार केला नाही. कानाला वगैरे बांधणे हा प्रकार केला नाही. त्यामुळे असं पावसाळ्याचं वातावरण झालं ना की मला डोकंदुखी, कानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होतो आणि सलाईन लावलेल्या ठिकाणीनं सुद्धा हातांना वगैरे माझ्या हाडांना त्रास होतो. त्याच्यामुळे ना मला हे पावसाळ्याचे दिवस थोडेसे जाचतात. माहीत नाही हेच कारण असू शकतं की नाही, पण मम्मी मला हेच सांगते. डिलिव्हरीच्या वेळेससुद्धा मला भरपूर जणांनी सांगितलं होतं की कानाला वगैरे बांधत जा वगैरे, पण मी ते काहीच केलं नाही. त्यावेळेस मला असं वाटत होतं की हे सगळं मिथ आहे, हे काही खरं नाही असं वाटत होतं. पण आता ती सिच्युएशन मला वाटते की त्यावेळेस जर मी बांधलं असतं तर हे मला दिवस बाधले नसते. पण मी तरी काय करणार. ज्यावेळेस माझी डिलिव्हरी होती त्यावेळेस उन्हाळा एवढा कडक होता की अजिबातच मला कानाला वगैरे बांधावं असं अजिबात वाटलं नाही आणि स्वेटर वगैरे तर खूप लांबची गोष्ट होती. आणि मी गरम पाणीसुद्धा अजिबात पिलं नाही. का तर दिवसभर पाणी ना गरमच राहत होतं, अजिबात नॉर्मल होत नव्हतं आणि त्याच्यामुळे मी काहीच अशा गोष्टी केल्या नाहीत. आता मी नवीन ज्या बाई प्रेग्नेंट आहेत किंवा त्यांच्या डिलिव्हरी होणार आहे तर त्यांना मी हेच सांगेन की माझ्यासारखं तुम्ही असं करू नका. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना भरपूर शरीराला त्रास होतो बाईला आफ्टर डिलिव्हरी नंतर, कारण आपलं शरीर हे नवीन होतं. आई होणं म्हणजे एक नवीन जन्मच भेटलेला असतो आपल्याला आणि आपण त्यावेळेस पथ्य नाही पाळले ना तर असे माझ्यासारखे त्रास होतात. तर माझे त्रास माहीत नाही कधी कमी होईल, पण जसा हवा थंड वगैरे येते ना त्यावेळेस मला थोडासा त्रास होतो. कान वगैरे गुदगुदतात, हाडे दुखतात, कंबर दुखते, हात दुखतात. तर असे त्रास होऊ नये म्हणून तुम्ही नक्कीच पथ्य पाळा. जे काही घरचे सांगतायत ते सगळं करा. तर अशामुळे 2 दिवस काही मी व्हिडिओ टाकू शकले नाही याच कारणामुळे. तर आज स्वयंपाकासाठी मी नॉर्मलच गोष्टी सगळ्या करणार होते. चपाती भाजी, खीर तर मी तुम्हाला गप्पा मारत नाहीत मी बनवूनसुद्धा घेतली शेवाळ्याची. मी साधीच खीर बनवते, जास्त असं काही त्यात वेगळं काही टाकत नाही. फक्त केशर माझ्याकडे होतं म्हणून मी केशर ॲड केलेलं आहे. आता तुम्हाला गप्पा मारत मी चपात्यासुद्धा बनवून घेतल्या. तर आता मी भाजी करते. मी आज मेथीची भाजी बनवणार आहे. का तर माझ्याकडून एक्स्ट्रा काही करणं आज शक्य नाही, त्याच्यामुळे मी थोडा स्वयंपाक आज बनवते. काल मार्केटमधून मेथीची भाजी आणलेली आणि त्याच्या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला की मी ऑनलाईन भाजीसुद्धा ऑर्डर केली होती, पण त्यात मी पालेभाज्या ऑर्डर केल्या नव्हत्या म्हणून मी मेथीची भाजी मार्केटमधून जाऊन आणली. पण ती ना एवढी मातीने माखली होती. 2-3 वेळा स्वच्छ धुतली, त्याच्यानंतर ती स्वच्छ झाली. तर तिची आज भाजी तयार करायला घेतली होती. सिंपल भाजी करणार होते. तेलामध्ये लसूण फ्राय केला, त्याच्यानंतर मेथी टाकली आणि त्याच्यानंतर मुगाची डाळ टाकून मी भाजी बनवणार आहे. माझ्याकडे मिरचीसुद्धा नाही
आहे, त्याच्यामुळे मी बिना तिखटाची ही भाजी बनवणार आहे आज. खरं तर गुरुपौर्णिमेला मी काहीतरी विशेष करेन असं मी ठरवलं होतं, पण आषाढी एकादशीच्या नंतर मी पूर्ण आजारीच पडले होते. मला पोळ्यांचा सुद्धा स्वयंपाक करता नाही आला आणि आज पण मी बेत ठरवलेला की पुरी भाजी वगैरे असं काहीतरी करेन, पण माझ्या या दुखण्यामुळे मला अजिबातच काही करणं जमलं नाही. त्याच्यामुळे मी आता ठरवलं आहे की मी ज्या गोष्टी आता भविष्यात करणार आहे, म्हणजे समजा मी आता हा चांगला स्वयंपाक आता ह्या दिवशी करणार आहे, तर मी असं अजिबातच ठरवणार नाही. का तर ठरवलेल्या गोष्टी माझ्याकडून नेमक्याच त्या होत नाहीत आणि त्याच्यामुळे मी आता अजिबातच ठरवणार नाही आहे की मी असं करेन तसं करेन वगैरे. जे काही होईल ना ते चालत चालत जे होऊन जाईल ते होऊन जाईल. मी अजिबातच असं ठरवणार नाही की मी हे करेन मी ते करेन म्हणून. का तर ठरवलेल्या गोष्टी ह्या नेमक्याच अजिबातच होत नाहीत. हे माझ्यासोबत नेहमीच झालेलं आहे. तुमच्यासोबत पण असं काही झालं आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्यासारखं कोणी असं डिलिव्हरीमध्ये पथ्य पाळलं नाही ते सुद्धा मला कमेंट करा, म्हणजे मला समजून जाईल की हे खरंच आहे, ह्या गोष्टी खऱ्याच होतात. त्यातल्या त्यात आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मन जरा थोडंसं फ्रेश होतं. का तर मी घरात दिवाबत्ती केलेला आहे आणि एवढा छान सुगंध धूपचा पसरला आहे घरभर. त्याच्यामुळे थोडीशी मरगळ जरा कमी झाली होती आणि थोडीशी ऊर्जा जाणवत होती अंगामध्ये. त्याच्यामुळेच पटकन नैवेद्यासाठी स्वयंपाक तयारीला लागले होते मी. आणि मला जास्त काही करायचं पण नव्हतं, त्याच्यामुळे माझा स्वयंपाक एकदम पटापट झाला. खीर पण झाली, चपाती झाली, आता भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. म्हणजे आता होईलच. आता थोडंसं झाकण लावून दिलं की ती आपोआप तिच्या अंगच्या पाण्याने शिजून पण जाईल. आता ह्या केलेल्या चपात्या पटकन हॉटपॉटमध्ये पण ठेवून देते, म्हणजे त्या दिवसभर अशा मऊ राहतील आणि थोड्याशा नॉर्मल गरम पण लागतील खाताना. इकडे माझं स्वयंपाकाचं काम चालू होतं, तोपर्यंत दुसरीकडे मल्हारने मिठाचा डबा कधी माझ्या डोळ्यासमोरून नेला मला समजलं पण नाही. आणि त्यांनी पूर्ण मीठ बेडवरती सांडलं, म्हणजे अर्धा डबा तरी मिठाचा त्यांनी पालता केला होता तिथे. तर ते घेतलं आणि परत सगळं स्वच्छ साफसफाई केली. त्याच्यातच माझा थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर परत आली. मग हॉटपॉटमध्ये चपात्या ठेवल्या आणि मग गॅस किचन कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करायला घेतलं. का तर स्वयंपाक करून झाल्यावर पटकन एकदा ते स्वच्छ केलं ना की संध्याकाळी जास्त काम नाही उरत. म्हणून मी सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतरच ते स्वच्छ करून घेते, म्हणजे करतच साफसफाईला पण लागते. आणि एकदा का नाही किचन स्वच्छ झालं ना की घरसुद्धा स्वच्छच वाटतं. जर किचनच स्वच्छ नसेल ना तर दिवसभर असं प्रसन्नता असं घर वाटत नाही. किचन म्हणजे आपल्या घराचं हृदय असतं, त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ ठेवावं. त्यातल्या त्यात किचन ओटा तरी स्वच्छच ठेवावा. किचन ओटा जर स्वच्छ नसेल ना तर झुरळ वगैरे जास्त होतात. त्याच्यामुळे करतच स्वयंपाक करतच स्वच्छता ठेवली ना की आपल्याला जास्त जड लागत नाहीत, झुरळ मुंग्या वगैरे होत नाहीत. तर मी नेहमीच माझं सगळं काम झाल्यानंतर किचन ओटा पहिल्यांदा स्वच्छ करून घेते. ॲटलिस्ट मी कोरडं कापड वगैरे मारून किचन स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर ओला फडका मारून घेते. जास्त पाणी पण मी वाया घालवत नाही, का तर आपल्याला पाणी 24 तास नाही हे तुम्हाला तर आता माहितीच झालेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा कोरडा कापड मारून घेते आणि नंतर ओला कपडा मारून घेते. आता हे मी जे कॉटन जे नॅपकिन घेतलेले आहेत ना ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत. जर एकदा यूज केलं ना की त्याचा डबलदा आपण यूज करू शकतो. धुतल्यानंतर ते एकदम क्लीन होतात आणि परत एकदा आपण वापरताना घेऊ शकतो त्याला वापरण्यात, आणि याचा अजिबात घाणेरडा वगैरे वास येत नाही. तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही डिस्क्रिप्शनमधून प्रोडक्ट ऑनलाईन घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. तर अशा पद्धतीने किचन ओटा मी सगळा क्लीन करून घेतला आणि इकडे भाजीसुद्धा माझी रेडी झालेली आहे. आता पटकन स्वामींना खिरीचा नैवेद्य पण दाखवून घेते. तुम्हाला माझी खीर कशी झाली ते दाखवते मी. हे बघा, अशा पद्धतीने मी खीर केलेली आहे. तर वाटीमध्ये काढून स्वामींना आता नैवेद्य दाखवून घेते. तब्येत ठीक नसल्यामुळे मला काही जास्त करता आलं नाही, पण माझे स्वामी मला नक्कीच समजून घेतील. तर त्यांना पहिल्यांदा नैवेद्य अर्पण करून घेते. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.